राम मित्रांनो, आपण चाललो आज कंटोलात. कंटोला नाही, मी नाही म्हणत, मित्रांनो आता जिम मध्ये पोहोचलो आहे आपण. नॅचरल आहे, वेप प्रोटीन म्हटलं तर नॅचरल आहे. लोकांना एकच वाटते, डब्बा म्हटलं तर अरे यार डब्बी घ्यायला त्या काय म्हणजे डब्बा खाण्याच पडतं काय. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण सकाळी उठलो आहे. आता सगळ्यात पहिलीची मिल आहे आपली अंड्याची. तर हे अंडे आहे आणि इकडे ओट चालू आहे. तर हे आपण खतम करू पहिली मिल. त्याच्या बादची दुसरी मिल आहे आपली अजून ड्रायफ्रूट पण आहे, ते बी खाऊ. चला आता पहिले इले संपून टाकू. तर मित्रांनो आपली सेकंड मिल आहे आपली हे काजू आणि बदाम आणि हे सुकीवाले याले काय म्हणते खारक, हे खारक ते खाऊ आपण. हे आहे आपली दुसरी मिल. तिसरी मिल अजून बाकी आहे. चला इथं येले एन्जॉय करतो. तर मित्रांनो आता आम्ही मिल घेतल्या. इथे चालते इचकपणा करत राहते, गुदू गुदू लावते मला बुट्टी. नाशी गौरी कुठे गेली? गौरी कुठे गेली सांगते आई. गौरी गावाला गेली म्हणा. मला आठवण आली म्हणा गौलीची. मला नेलंच नाही म्हणा. तिचं नाव सांगतो म्हणा. थांबा म्हणा. दीदी कुठे लवकर ये म्हणा. राम राम मित्रांनो, आपण चाललो आज कंटोलात. कंटोला आणाली. तर चला मग आता कंटोलाला चाललो. माझा मला पुतण्या प्रतीक. आता वाजले 12:30. आता कंट्रोल भेटते का नाही भेटत काय मी. चाललो आम्ही आता कंट्रोलात. पाहू आता तिथे गेल्यावर कंट्रोल भेटलं तर चला मग आता जाऊ आपण कंटोला. गाईड बी घ्यायची आहे. निघू आपण आता कंटोला. आपण चाललो आता आपल्या गावातून. इकडे शाळा आहे. मित्रांनो आपला बडण्याला झालो तो ब्राऊन ब्रेड खतम झाली होती. आपण घेतला ब्राऊन ब्रेड. आता ब्राऊन ब्रेड लागतं. कर्जाला आलो पण बाजारात. तर इकडे ब्राऊन ब्रेडची बी आठवण आली. नाही तर संध्याकाळी वांदाच होता मिल घ्यायची अगदी. चला आता जाऊ कंटोला. तर मित्रांनो आता आपण पिऊ मोसंबीचा ज्यूस, जो जरुरी आहे मोसंबीचा ज्यूस. तो आपण आता दोघं जण आम्ही मोसंबीचा ज्यूस पितो. एक आहे बिगर साखरवाला, बिगर बर्फवाला. एक आहे याच्यात शुगर नाही, आगे ते शुगर यायला. चला आता घेऊ आपण. तर आपलावाला ज्यूस आलेला आहे. पण साखरवाला येऊन आणून राहिले काका. वाट पोरवलं तुम्ही नाही भेटत चालते आपल्याला. तर मी पिऊन घेतो. मग काही वाट नाही पडत. चला एन्जॉय करू आपण. नाही एवढं बी नाही आहे. याचा आला मोसंबीचा ज्यूस. वाव. आपण गेलो होतो कंट्रोलात, पण कंट्रोल काही भेटलं नाही मित्रांनो. मी गेलो कंट्रोल बंद होतं. आता उद्या तर ठीक आहे, उद्या नाही तर परवा झाला पण कंट्रोलात. तर काही नाही, आपल्याला 2 कामं झाले जे आणायचे होते. आता पाहू आता परवा नाही तर उद्या कंट्रोलात झाले. चला जो आता घरी एक लिहून घेऊ आपली पहिली. मारती मला पुपटी. सॉरी बनवला. सॉरी बनवला. सॉरी बनवून आईले मला लवकर मला एका शब्दात. थांब मी गौरीलाच सांगतो ते ना. सॉरी बनवून आईले. थांब तिले मारू का तिले. सॉरी बाई. सॉरी ताई. अजून माल तुम्ही. थांब अजून माल. नाही मी नाही म्हणत.
आई नलती म्हणा. मी नाही म्हणत. सॉरी. तूच म्हण. मी नाही म्हणत. मला मारलं तुला. थांब थांब थांब. मी गौरीलाच सांगतो. आम्ही गौरीलाच सांगतो. इकडे हो, तुला मारतो आता. थांब. हिनं मारलं मला. तर मित्रांनो घरी आल्यावर आपली मील तयार झालेली आहे. ब्रॉकली, त्याच्या बाद राईस. तर चला हे मील खतम करू आणि नेक्स्ट मील आहे संध्याकाळची जिमच्या अगोदरची. हे खतम केल्यावर आपण मग एक बड्यापैकी झोप घेऊ. तर मित्रांनो आता आपण संध्याकाळची वाली मील घेऊ. जसे आता एक वाईट आहे 8 आणि ब्राऊन ब्रेड आहे 3. तर हे मील खाणं आहे आपल्याला आणि जागा आहे जिममध्ये. तर आज तर आपण ट्रायसेप्सचं वर्कआउट करू. चला आता बड्यापैकी जिममध्ये जाऊ, मग वर्कआउट करू भरून खा. तर मित्रांनो चला आता जिममध्ये जाऊ आपण. चला टाईम आपला. काय काय थांब तू. रेडी झाली की नाही गाडीवर नाही बसू मायाला. गाडीवर नाही बसू माया. मारला ना तू मध्ये मग अशी. बसू नको तू गाडीवर. नाही मागं मागं नाही. चल उतर खाली तू. म्हणजे मारलं मी. चला वाजले आता 5:30. 5:30 पावणे 6 झाले आहे. आपण चाललो आता जिममध्ये. तुम्हाला वाटत असेल मी कसा ब्लॉग बनवतो. एका हातानं गाडी चालू आणि एका हातानं गाडी हँडल करतो मी. चलो एक हातानं गाडी एक हातानं ब्लॉग. चला आता जिममध्ये. मित्रांनो आता जिममध्ये पोचलो आहे आपण. बड्यापैकी वर्कआउट करू. हे जिम आहे आपला. जिम ओनर राजीव भाई क्या बोलते. चला मित्रांनो आपलं जिम खतम झालं. आता वर्कआउट जबरदस्त वर्कआउट केला आपण आज. चेस्ट आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट होता. तर आता जाऊ आपण घरी बड्यापैकी डाएट वगैरे घेऊ. मेन तुमची रिकव्हरीसाठी प्रोटीन आणि डाएट जरुरी आहे. फक्त मील बरोबर राहिले तुमचा मसल मास गेन होणंच आहे. बाकी काही नाही. काही अलग अलग नसते राहत. वर्कआउटनं अलग राहत ना डाएट वेगळे. डाएट एकच राहते. फक्त फॉलो करण्यावाले वेगळे राहते. फॉलो नाही करत ना. फॉलो करणं मेन राहते डाएटले. प्रॉपर ज्या टाईमले पाहिजे त्या टाईमलेच घेतलं पाहिजे. बाकी तर बॉडी कोणी बनवू शकते. पेशन्सचा गेम आहे. तुम्ही अगर त्या गोष्टीसाठी थांबले तर बनवू बी शकते. बनतेच म्हणा. काही मशीन लोक काही आपाप पहिलेच बनवून नाही खालूनच येते सगळेजण. मी पण आलो. सुरुवात होती 50 किलोपासून वजन होतो मी. तेव्हापासून चालू केलं. आता 70 किलो आहे प्रॉपर. पहिले नॉलेज नव्हता. फक्त खाणं घरचं बस मारणं वर्कआउट.
ना सप्लिमेंट समजे ना फप्लिमेंट समजे. पण आताही त्या लोकांच्या मनात भेव आहे का डब्याची हालत आहे का म्हणते. डब्बा म्हणजे त्याला असं वाटते कायच वाटते. अरे भाई ते नॅचरल आहे. सप्लिमेंट म्हटलं तर नॅचरल आहे. वे प्रोटीन म्हटलं तर नॅचरल आहे. लोकांना एकच वाटते. डब्बा म्हटलं तर अरे यार डब्बी की हालत आहे का म्हणते. डब्बा खानाच पडता क्या बोलते. मैं थोडी बोल रहा भाई डब्बा खाना पडता. नका खाऊ डब्बा. चिकन अंडे तर खा. त्याच्यातही तुमचं भेव लागते. चिकन अंडे खाले मी यार इतना खाना पड़ता क्या बोलती. चिकन अंडे और उसके बाद ये केले वेले विचार लोक नाही विचार नाही करत त्या गोष्टीचा. विचार करते लोक खायच्या वक्ती. तुम्ही खर्रा पोळी खाणेवाले आता पोरं पोहणार मी 100 रुपये रोजचा खर्च करते. पण जेव्हा खायचा टाईम येते ना तेव्हा म्हणते यार एवढा खर्च असा विचार कर. सोच बदला थोडं मित्रांनो. नक्कीच तुम्ही बी होसाल. जीवनात कोणी बी सक्सेस होते पण त्या गोष्टीसाठी थोडं हे टाईम लागते. पण हिने बी 14-15 वर्ष गमवल्या गोष्टीसाठी. तेव्हा तुमच्यासमोर असा आहे मी. पण ते हालत 5 महिन्याची बनते, 6 महिन्याची बनते, 1 वर्षही लागते, 2 वर्षही लागते. पेशन्सचा गेम आहे या. चला आता गोष्टी तुम्हाला सांगत राहीन मी. पहिले जातो मी घरी आणि आपली डाएट वगैरे घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. चला भेटू आता घरी गेले. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो आपण घरी आलेलो आहे. तो गौरी गेली होती गावाले. तर गौरी बी आली गावावरून. हे का काय म्हणते गौरी. कुठे गेलती तू. काय म्हणे शिव जेवत नाही का. सायकल पाहिजे ती अशी चालत नाही काय. मोठी टोपी बी नाही घेऊन पाहिजे मला. चला जेवाले. चला मित्रांनो आता जेवण करू. हा त्यांचं आता जेवण करू आपण. आपली मील तयार आहे. चिकन राईस त्याच्याबाद आपली ब्रॉकली. चला मित्रांनो एक खतम करू. तर मित्रांनो आपण आता 20 मिनिटाची वॉकिंग करून आलो आहे. तो आता झाला आपला झोपाचा टाईम. आता बड्यापैकी झोप घेऊ. सकाळी अजून 4 वाजता उठून कामाला जाणार आहे. काल आहे म्हणते तर जास्ती टाईम काही गमावणे आपण. तो आपला ब्लॉग कसं वाटते मला कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला काय काय वाटते बदलाव ते पण सांगा. आणि लाईक शेअर जरूर करजा आणि सबस्क्राईब करायला बोलू नका. आणि आखरी जय महाराष्ट्र. मराठी माणसाला फॉलो करत राहा.